नमस्कार. रत्नागिरी एक्सप्रेसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूया जिल्ह्यातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. रत्नागिरी जिल्हा परिषदेत नव्या शिलेदारांची बिनविरोध निवड. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या रिक्त पदांसाठी बुधवारी बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि डॉक्टर उदय सामंत यांच्या नियोजनाखाली नव्या फळीला संधी देण्यात आली आहे. यामध्ये विलास चाळके, नंदकुमार मुरकर, सुयोग कांबळे, मयुरी शिर्के आणि महेश नाटेकर यांची विविध सभापतीपदी निवड करण्यात आली असून निष्ठावान कार्यकर्त्यांना सत्तेत मानाचे स्थान देण्यात आले आहे. चिपळूणमध्ये पत्रकाराला बेदम मारहाण. जिल्ह्यात संतापाची लाट. एका पतसंस्थेच्या आंदोलनाचे कव्हरेज करणाऱ्या दूरदर्शनचे प्रतिनिधी दीपक भागवत यांना पतसंस्थेच्या समर्थकांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात भागवत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पत्रकारितेवरील या भ्याड हल्ल्याचा जिल्ह्यातील सर्व स्तरातून तीव्र निषेध केला जात आहे. चिपळूणमध्ये भरधाव टँकरचा थरार. 3 वाहनांना धडक. चिपळूण शहरात बहादूर शेख नाका परिसरात रात्रीच्या सुमारास एका भरधाव टँकरने भीषण थरार घडवला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकरने 2 ते 3 वाहनांना जोरदार धडक दिली, ज्यामध्ये 3 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने टँकर चालकाला बेदम चोप दिला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला ताब्यात घेतले असून वाहतूक सुरळीत केली आहे. रत्नागिरीत पुन्हा पेट्रोलसाठी रांगा. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन. आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन टंचाई होणार असल्याच्या अफवा पसरल्याने रत्नागिरीतील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात पुरेसा इंधन साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. लांजात अल्पवयीन मुलाकडून बालिकेवर अत्याचार. आरोपी ताब्यात. लांजा तालुक्यात एका चिमुरड्या बालिकेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने हालचाली करत संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा रत्नागिरी एक्सप्रेस. धन्यवाद.